आणि हेव्या देवाचं राजकारण साहेबांनी कधी केलं, निष्ठा साहेबांकडून आम्ही शिकलो. आणि आज आम्हाला असं वाटतं की आम्ही त्याच्यापासून पोरकं झालो, काय त्याच्यावर पोरकं झालं असं वाटतं. त्यांची उणीव आहेच आता आपल्या ह्याच्यात. कुठल्या जरी ऑफिसमध्ये गेलो आम्ही तर पहिल्यांदा साहेबांची आठवण येते. तिच्यात आम्हाला डोळं भरून येते. आणि त्याच्या पुढे म्हणजे बोलायचं देखील अवघडून बसली. इतकं म्हणजे साहेबांच्यावर आमचं प्रेम आणि साहेबांचं आमच्यावर प्रेम होतं. जीवाचं रान कोण त्यांनी मला वाचवून घेतलं आणि मला जे जग परत डावलं, पण माझ्या हे जग मला डावलं, पण त्यांनी हे जग सोडून गेलेत. हेच वाईट वाटतं. कारण की साहेबांच्या जाण्यानं जिल्हा पोरका झाला, मतदारसंघ सोडा. फार मोठं आमच्या दुःखाचा डोंगर आमच्या कार्यकर्त्यांनी निर्माण झाला. साहेबच आमचे खरे जीवनदान आमचे होतं. एवढं होते आमचे एवढे म्हणजे त्यांची उणीव जाणवत्या काय? तर जाणवणार तर आम्हाला इसरू वाटतच नाही. आम्हाला जातीय ना, पण साहेब गेलेल्यापासून सगळं जिल्ह्यात राजकारण ढिलच पडलेला आहे. कशातही निंदा नसणारा एकमेव नेता महाराष्ट्रात म्हटलं तर चुकीचं होणार नाही. पीएन आज PN पाटील साहेबांना जाऊन 2 वर्ष झालेले आहेत. आज त्यांचा स्मृतिदिन आहे आणि या ठिकाणी अनेक त्यांचे कार्यकर्ते, त्यांच्यावर प्रेम करणारे विविध गावचे पदाधिकारी, त्याचबरोबर नागरिक या ठिकाणी उपस्थित आहेत. जाणून घेऊयात की राजकारणापलीकडील साहेब हे कसे होते. सर, काय सांगाल की राजकारणापलीकडील PN साहेब कसे होते? राजकारणापलीकडे साहेब काय एवढं प्रेम करतोय साहेब, राजकारण नाही किंवा कुठल्या पार्टीचं असं धरत नव्हती. सगळ्यांची कामं करणे एवढं त्यांच्याविषयी होतं. कोणी गरीब श्रीमंत काय म्हणत नव्हते. त्यांच्यासोबतची एक जुनी आठवण काय सांगाल? हा, आठवण काय सांगाल त्यांच्यासोबतची? आता कोणती आठवण? लहानपणामध्ये मी त्याच्या संकट आहे काय. काम करायची पद्धत कशी होती त्यांची? हा, त्यांची काम करायची पद्धत काम कशी? करायची पद्धत, कुठलं काम सांगितलं तर जागायला जायला लागलं. एक फोन केल्यावर तेवढं कामच करीत, जायला लागत होतं डबल सांगायला. हा, त्यांनी असं कोणतं विशेष काम केले जे आजही स्मरणात राहील असं आहे? आमच्या आता शुद्धीकरण काढलेलं आहे, तिथं बँक काढलेलं आहे साहेबांनी. सहकार सोसायटी सगळ्या करवी तालुक्यातल्या सगळ्या गोष्टी त्यांच्यामुळे चालू आहेत. त्याच्या राजकारणात त्यांची कमी जाणवते काय? जातीय ना, पण साहेब गेलेल्यापासून सगळं जिल्ह्यात राजकारण ढिलच पडलेला आहे. सगळ्यांची हानी झालेली आहे, त्यामुळे लोकांची झाली आणि सगळ्यांचीच, राजकीय माणसांची. कमीत कमी व्याज लावायचं काम शेतकऱ्यांना केडीसी बँकेमध्ये पहिला PN पाटलांच्या नेतृत्वाखाली मुसळी साहेबांना कमी व्याजानं कर्ज देण्याची PN पाटलांनी पाहिजे. आणि PN पाटलांच्या मुळे शेतकऱ्यांच्याकडे दृष्टिकोन केडीसी बँकेचा गेला. आणि सहकार क्षेत्रामध्ये निष्ठावंत आणि कशातही मिंदा नसणारा एकमेव नेता महाराष्ट्रात म्हटलं तर चुकीचं होणार नाही. PN पाटील. काम करायची पद्धत कशी होती साहेब? काम करायची पद्धत सर्वसामान्य माणसाला पुढे ये म्हणून अगोदर त्याचं आणि मग नेता कोण कार्यकर्ते असतील त्यांना नंतर, ही कामाची पद्धत. गरीबाला गरीब आणि श्रीमंत हा भेदभाव त्यांच्याकडनं, कार्यकर्ता निष्ठावान हे त्यांच्यात. त्यांची आठवण म्हणजे सतत सगळ्याच कार्यकर्त्यांना सगळ्यांना आठवण त्यांची चांगली येते. कारण प्रत्येक कार्यकर्त्याला त्यांनी मोठं केलं काय, आणि लहान गरीब कार्यकर्त्याला त्यांनी जवळ घुसून त्यांची कामाची परवड चांगली केली. जिल्ह्याच्या राजकारणात कमी जाणवते का त्यांची? भरपूर कमी झाली होती. आता हे आम्ही कार्यकर्ते सगळे म्हणजे एकदमच डिम पडलो त्या गोष्टीतनं काय. आणि तसं बघाल तर ते कार्यकर्त्यांना सांभाळणारा व्यक्ती होती, कार्यकर्त्याला जवळी करून घेणारी आणि काम करणारी अशी व्यक्ती. त्यांची आठवण जर सांगायचं म्हटलं तर आतापर्यंत असा नेता होणारही नाही आणि इथून पुढं होणारही नाही. आतापर्यंत झालं, पण त्यांच्या काही गोष्टी अशा आहेत आज की एखाद्या माणसाला जर काम सांगतो म्हटले तर ते काम 100% करणार. एखाद्या गोष्टीचे आठवण इतकी त्यांची मेमरी अशी होती की प्रत्येक व्यक्तीला ते ओळखून असायचे. कधी असे काय एखाद्या कॅम्प्युटरसारखं त्यांचं काम असायचं. एखाद्या माणसाला शब्द दिला तर तो शब्द त्यांनी पाळायचा. एखाद्या माणसाला कामाचा जर एक होणार तर होणार म्हणून सांगणार, नाही तर नाही म्हणून सांगणार, असं त्यांचा स्वभाव. प्रत्येक कार्यकर्त्यांच्या बाबतीत तर अगदी त्यांनी जवळून त्यांना जवळ घेऊन त्यांचे कामाच्या बाबतीत त्यांचा फार मोठा उठाव त्यांनी केलेला आहे. साहेबांच्या आठवणी सांगायचे फार कमी आहे, फार जास्त आठवणी आहेत. कुठली आठवण सांगायची आणि कुठली नाही हेच कळत नाही. त्याने कुठल्याही कामासाठी जर आम्ही साहेबांच्याकडे गेलो तर 1 मिनिटाचं सगळं काम झालं म्हणून समजायचं. आणि कुठला कार्यकर्ता माझा आहे त्यांनी कधी विचारलं नाही तू माझा आहेस का आणि कुणाचा आहे, कधी कुणाला विचारलं नाही. येईल त्याचं काम केलं, त्याच्यात आम्हाला डोळं भरून येतं. त्यामुळे
आणि त्याच्या पुढे काय म्हणजे बोलायचं देखील अवघडून बसले. इतकं म्हणजे साहेबांच्यावर आमचं प्रेम आणि साहेबांचं आमच्यावर प्रेम होतं. ते व्यक्तिमत्व होतं गोरगरिबांचा कैवारी. आणि माझ्या बाबतीत जर बोलायचं झालं, मला त्या कोरोना काळामध्ये त्यांनी वाचवून घेतलं. जीवाचं रान करून त्यांनी मला वाचवून घेतलं आणि मला जे जग परत आवलं, पण माझ्या हे जग मला डावलं, पण त्यांनी हे जग सोडून गेलेत. हेच वाईट वाटतं, कारण असा नेता परत होणे नाही. गोरगरिबांचा कैवारी, गोरगरिबांचा दीनदुबळ्यांचा राजा म्हणते तर वावगट येणार. कारण करवीरची जनता या वाघाला हरपलेली आहे. कारण या करवीरच्या जनतेला आता कोण वाली नाही आहे. PN साहेब गेलेत तर ते आता फार दुःख झालेलं आहे. कारण ही पोकळी न भरून निघण्यासारखी झालेली आहे. आता मी त्या ठिकाणी आलो, पण माझं कंठ दाखवून येतात की गॅलरीवर आले की PN साहेबांची आठवण सारखी येत राहती. आता काय करायचं, PN साहेब आपल्यातून निघून गेलेत. आता मी काय करू, मला कोण आहे का नाही. पण भैयाने आम्हाने आहे तसं साहेबांच्या माघारी का असं आम्हाने प्रेम आपुलकी दिलेली आहे. अशीच भैयांच्या इकडे आशीर्वाद भैयासनी राहावा साहेबांचा, हीच मागणी करतो. साहेबांना जाऊन 2 वर्ष पूर्ण झालेले आहेत. काय त्यांच्या आठवणी सांगा. साहेबांच्या आठवणी आता आम्हाला तुम्हाला खरं सांगायला म्हणजे कुठल्या जरी ऑफिसमध्ये गेलो आम्ही तर पहिल्यांदा साहेबांची आठवण येते. साहेबांचं कार्य करण्याची अशी पद्धत होती. मी एकदा आलो MSCB काम आहे म्हणून सांगितल्यानंतर MSCBचं काम आहे म्हटल्यानंतर लगेच तिथल्या अभियंत्या लगेच साहेबांनी आमचं काम ऐकत आमचं काम त्यांनी फोन लावला. म्हणजे असा नेता परत होणार नाही. आणि साहेब एक सर्वसामान्य जनतेतला नेता आणि आज साहेबा वाचून इतके पोकळी निर्माण झालेले आहे, तसा नेता होणारच नाही असं मला वाटतं. राजकारणाच्या पलीकडे साहेब कसे होते. राजकारणाच्या पलीकडे म्हणजे साहेब इतके असे होते की इतके मनमिळाव होते. आणि कधी साहेबांच्याकडे कधी आम्ही आलो तर ते साहेब अगदी सांगितलं म्हटलं ते काम आमचं झालं पाहिजे, असे काम पद्धतीने आमची कामं केली त्यांनी. आणि आज आम्हाला असं वाटतं की आम्ही त्याच्यापासून पोरकं झालो. काय त्यांच्यावर पोरकं झालं असं वाटतं. PN साहेबांची काम करायची पद्धत कशी होती. काम त्यांची काय करायची पद्धत, आले म्हटलं की बाकी कुठला काय, बाकी पक्षाचा कुठला आहे बघायचा नाही, कुठल्या गावात नाल्याला बघायचं, त्याचं काम काय आहे बघायचं, त्याचं काम करायचं पाहिजे. ही त्यांची प्रवृत्ती कायम चांगली होती. नाही तर माझ्या पक्षाचा आला आहे, माझ्या गटाचा आला, हे कधी साहेबांनी कधी म्हटलं नाही. म्हणून ते साहेबांच्या कामाची आठवण त्यामुळे राहते जास्त. जिल्ह्याच्या राजकारणात त्यांची कमी कुठं जाणवते काय. नाही कमतरता कधीच जाणवत नाही. आता कमतरता जाणवते. आता कमतरता खूप जाणवते, खूप कमतरता जाणवते. त्यांची उणीव आहेच आता आपल्या ह्याच्यात. त्यांची काम करण्याची पद्धत ती फार वेगळी होती. आणि त्याने आमच्यासाठी म्हणजे आमचं एक असं काम होतं की लाईटला आम्हाला एक DP पाहिजे होता. त्यांनी एका कॉलमध्ये आम्हाला ते DP मंजूर करून आणून दिला. 1-2 दिवसात DP आमचा ते उभा राहिला. असं पुन्हा काम करणारा माणूस भेटणार नाही आम्हाला. काय सांगाल आज साहेबांना जाऊन. आज साहेब जाऊन 2 वर्षे झालेत. फार मोठा आमच्या दुःखाचा डोंगर आमच्या कार्यकर्त्यांनी निर्माण झालेला आहे. आम्ही सांगोळगावचे कार्यकर्ते, बाळासाहेब खाडाचे कट्टर कार्यकर्ते, म्हणजे PN साहेबांचे आणि बाळासाहेब खाड्यांच्या ह्याच्या खाली काम करणारे कार्यकर्ते आम्ही. आणि आज कोल्हापूर जिल्ह्याचे राजकारण चाललं आहे. आज हे साहेब असतं तर हे एवढ्या टोकाला सगळ्या गोष्टी गेल्या नसत्या. आणि असला माणूस पुन्हा या कोल्हापूर जिल्ह्याला मिळणार नाही. जसं अजितदादा होते तसं PN साहेब होते. एक काम सांगितलं की कुणालाही तिची म्हणजे पुन्हा त्या माणसाला त्यांच्यापासून यायला लागत नव्हतं. करवीर मतदारसंघाबरोबर कोल्हापूर जिल्ह्याचं हे मोठं नुकसान झालं आहे. आज जे गोकुळ जे चाललंय म्हणजे सगळे जे ओलता पालत जे चाललेले आहे, हे जर साहेब असते तर एवढं म्हणजे नाचक्की गोकुळची झाली नसती. यात कुठंतरी तिने तडजोड मार्ग काढून गोकुळचं आज जे बदनामी चालली ती झाली नसती असं मला वाटतं. साहेबांची कुठेतरी कमी जाणवते काय. अतिशय मोठं म्हणजे नुकसान झालंय. म्हणजे अतिशय काय म्हणते त्याला पोकळी मोठी निर्माण झालेली आहे साहेब नसल्यामुळे. PN साहेब म्हणजे एक गोरगरिबाचा नेता होता, सर्वसामान्याचा नेता होता. आमच्या गावाला धोंडेवाडी एकदम डोंगराळ भाग आहे आणि अतिप्रेम धोंडेवाडीत होतं. आणि त्या विकास सोसायटी किंवा हे काय नव्हतं. आम्ही जवळजवळ 3 वर्षे फिरतो. आम्हाला दाखला पाहिजे होता. त्यांनी मुश्रीफ साहेबांनी फोन करून
आम्हाला 30 लाखाचा दाखला दिला आणि आमची विकास सोसायटी मंजूर केली. अनेक कामात त्यांचे सहकार्य होते आणि गोरगरिबाने एक फोन केला की त्याची कामं पूर्ण सगळी होत होती. आमच्या गावात साहेब आलेत की असं नाद करायचं नाही साहेबांचा. आजपर्यंत आतापर्यंत साहेबांच्या आम्हाला फार आठवण येते. साहेब गेलेलेच आम्हाला पूर्णपणे दुःख आहे. धोंडेवाडीला आमचं गाव धोंडेवाडी, साहेबांची आम्हाला कळकळीची असं आठवण येते. साहेब आज असते तर काय झाला? साहेब असते तर आमची धोंडेवाडी आमचं उज्ज्वल असं गाव झालं असतं. आम्हाला पाणी नाही धोंडेवाडीला. साहेबांनी सांगितलं तर आम्हाला तुमच्या गावाला पाणी पूर्ण नदीपासून धोंडेवाडीला पाणी देतो असं यावेळी आमदारकीच्या वेळी सांगितलं होतं. ते साहेब गेल्यामुळे आम्हाला पाणीच नाही आता धोंडेवाडीला यायला. राजकारणाच्या पलीकडे साहेब कसे होते? राजकारणाचे चांगले साहेब चांगले होते. काय त्यांच्यासोबतची काय आठवण काय सांगा? आठवण आमचं पेन साहेबच आमचे खरे जीवनदान आमचं होतं. एवढं होते आमचे एवढे समाज. त्यांची उणीव जाणवत्या काय? तर जाणवणार तर आम्हाला इसरू वाटतच नाही आम्हाला. का नाही, पेन साहेब तसं आमचं खासच होतं. धोंडेगाव हे जानवरच गाव होतं. उजवा हात आमचा होता. त्यांची काम करायची पद्धत कशी होती? काम करायचं नाद करायला एक फोनवर एक सॉल्व होणार ना कायम. एवढं आमचं हे आहे बघा. गाडी तटवायची कुठे गाडी होईल तर गाडीला एक फोन मारले गाडी सोडलेली आहे. तुमची गाव सोडलेली काय? 35 माणसं होती, माझी गाडी 35 माणसाचा दर मला माफ केलेला आहे. पेन साहेबाच्या एका फोनवर झालेलं आहे आमचं काम. आता आठवणी म्हणजे आमच्या आयुष्य म्हणजे मतदारसंघात भरून न पुगळी मतदारसंघात म्हणजे जिल्ह्याला मिळालेलं एक हेव आहे. मोठी दुःखद घटना आहे की साहेबांच्या जाण्यानं जिल्हा पोरका झाला. मतदारसंघ सोडत साहेब काय एका मतदारसंघापट कार्यरत नव्हतं, जिल्हाभर काम असणारी. आणि साहेबांच्याकडे जातीपातीच्या पलीकडे राजकारण होतं की माझ्या जातीचा, माझ्या पार्टीचा, माझ्या गटाचा. त्यांनी गटतट कधी बघितला नाही. आणि हेव्या देव्याचं राजकारण साहेबांनी कधी केलं. निष्ठा साहेबांकडून आम्ही शिकलो. साहेब म्हणजे एक पेन साहेब म्हणजे एक निष्ठा होती. हे महाराष्ट्रानं सगळ्या अख्ख्या बघितलेलं आहे. आणि आता तशी निष्ठा कुठे नेत्याकडे राहिलेली नाही. रातोरात नेते इकडे तिकडे जायला लागलेत, पण साहेबांना ते कधी पटलं नाही. राजकारणा पलीकडचे साहेब कसे होते? राजकारणाबरोबर पलीकडे म्हणजे तुमच्या सुखदुःखात सामील होणारे साहेब. तुमचं बाबा वैयक्तिक जीवन कसं चालू आहे, तुम्ही मुलं काय करता, तुम्ही काय करता. साहेब कधी तुम्ही राजकारण करा असं म्हटले नाहीत की कामधंदा सोडून किंवा या म्हणले. एका फोनवर सुद्धा आले तर चालते म्हणजे. फोन केला तर माझ्याकडे येऊ सुद्धा नका म्हणायचे की मी घरी बसून सुद्धा काम करणारी एक ही ताकद होती. एक असा कॉल केला की कुठलंही काम न झालेलं एक कार्यकर्ता नाही. आणि तिने कधी माझ्या काँग्रेसचा आहे, गटाचा आहे, कधी बघितलेलं नाही. साहेब एक आमच्यासाठी दैवत होतं. जिल्ह्याच्या राजकारणात कमी जाणवते का ते? 100% जिल्हा म्हणण्यापेक्षा आता महाराष्ट्रपतीची उणीव भासायला आली आहे. साहेब नसून काय झाले ते आता जिल्ह्यानं बघितलंय. आणि साहेब नसताना सुद्धा फक्त साहेबांच्या नावावर आज ही एवढा मतदारसंघ सगळं हे आहे ती साहेबांच्या नावावर आहे. आज पेन साहेबांचा दुसरा स्मृतिदिन आहे. खऱ्या अर्थानं साहेब गेल्यानंतर जी काही उणीव आहे म्हणजे आमच्या पक्षातली असेल किंवा आमच्या सर्व कार्यकर्त्यांच्यावर असेल, त्याची उणीव आजतागायत भरून आलेली नाही. आणि मला वाटत नाही की इथून पुढच्या काळात सुद्धा ती भरून निघेल. पण बऱ्याचशा गोष्टी म्हणजे सामान्य कार्यकर्ता कसा सांभाळावा याचं एक आदर्श आणि उत्तम उदाहरण होतं तर ते आमचे पेनसाहेब होते. कारण ती उणीव आम्हाला आता ह्या 2 वर्षाच्या काळात कुठेही भरून निघालेली दिसत नाही. आणि किंबहुना ती आता सुतराम शक्यताही वाटत नाही. पण खऱ्या अर्थानं आमच्यासारखा सामान्य कार्यकर्ता घडवताना माझ्यासारख्याला सुद्धा असं वाटतंय की मी ज्यावेळेला अगदी सामान्य मी ह्या क्षेत्रात पदार्पण केलं त्यावेळेला साहेबांनी जो काही आमच्याबरोबर विश्वास ठेवून काम करायला संधी देत असतानाचे समाजात वावरताना असणारे साहेब आणि खाजगीमध्ये आमच्याबरोबर बोलणारे साहेब याचा खूप मोठा फरक होता. या समाजकारणात राजकारणात राहत असताना कुठल्या गोष्टी करायला पाहिजेत, कुठल्या गोष्टी असू नयेत, कुठल्या गोष्टी करायच्या नाहीत ह्या पर्सनली आम्हाला जर सांगणारे कोण होते तर ते साहेब होते. त्याची उणीव खरोखर दुःख वाटते. ही भरून न येणारी उणीव आहे. तेव्हा ह्या निमित्तानं ह्या वर्षीच्या या 200 स्मृती दिनानिमित्त साहेबांना मी विनम्र अभिवादन करतो.